राम राम पब्लिक, असं काय झालं की आम्हाला 4 जणांना एकाच गाडीवर जावं लागलं, ते पण एकनाथ भाऊच्या. चला तुम्हाला पुढे सांगतो. तर आपल्या गाडीचं जायला होतं पेट्रोल संपून, मग काय एकनाथ भाऊ जात होते वावरामध्ये, तर त्यांच्या बरोबर गेला आपल्या वावरामध्ये आणि 2 दलिंदरांना पण उचलून आणलं. हे 2 जणांना आणायचं कारण एवढंच होतं की समोरची नेट दिसती ती आपल्याला बांधायची होती, मग काय आपल्याला थोडी मदत लागणार होती, त्या 2 जणांना पण सोबत आणलं. काय घेतली तारण लगेच लटकले फिटिंग करण्यासाठी आणि वरची बाजू पूर्ण फिटिंग करून घेतली आणि आपल्याला खालची बाजू फिटिंग करणं होती. तर आपल्याला खालची नेट बांधण्यासाठी थोडा जुगाड करणं पडला. आपण ना घेतली एक लोखंडीची काडी, त्याच्यावरती बांधून घेतली तार आणि त्याला आपण जमिनीमध्ये गाडून देऊ, मग काय आपली पूर्ण नेट फिटिंग होऊन जाईल. तुम्हाला दाखवून देतो की नेट किती फिटिंग झाली. मग काय बघू शकता तुम्ही, एकदम फिटिंगच झाली नेट. आता झाली होती आपली पूर्ण नेट फिटिंग करून, त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती माती टाकायची होती. मग काय सर्व माती टाकून घेतली आणि मधात एकदम आपली फिटिंग झाली होती सर्व नेट. आता झालं होतं आमचं सर्व काम. त्याच्यानंतर निघाले आम्ही घराकडे. दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळी निघाला मी आपल्या वावराकडे, कारण आपल्या वावरामध्ये मेंढीवाले काका येणार होते मेंढ्या चारण्यासाठी. आणि दुपारून पण एवढा खतरनाक पाणी पडलं होतं ना आमच्याकडे, तुम्हाला काय सांगू. आला तुमचा भाऊ सगळ्यात पहिले वावरामध्ये. सर्वात पहिले तर आपण ही थैली घेतली, कारण आपण जी झाडं लावले होते त्यांना आपण झाकायचे होते, कारण मेंढ्या खाऊन घेईन त्याच्यामुळे. थोड्याच वेळात झाल्याने मग मेंढ्यांची एंट्री. मग काय सर्व वावरात आपल्या मेंढ्या चरणार आहे. तर सर्वात पहिले तर आपण आंब्याच्या झाडाला कव्हर करून टाकलं थैलीनं. त्याच्यानंतर वडाचं झाड होतं, त्याला मेंढ्यांनी खाऊन घेतलं होतं, तरी पण त्याला थोडं कव्हर करून टाकलं. थोड्या वेळामध्ये एकदम खतरनाकच पाणी चालू होऊन गेला आणि आपल्या गोविंद पडत्या पाण्यामध्ये फवारणं चालू होतं. हे पाहून घ्या तुम्ही. ऐसा मत करो मेरी जान. तुमचा भाऊ निघाला पाण्यामध्ये घरी. तर आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. करून घ्या पटकन फॉलो.